शिवसेना तिच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे ओळखली जाते आणि अर्थातच शिवसेनेची महिला ब्रिगेड, शिवसेनेच्या रणरागिणी या कायम चर्चेत असतात. ही सगळी शिवसेनेची महिला ब्रिगेड सध्या माझ्यासोबत आहे आणि प्रत्येकीची प्रतिक्रिया. तर प्रोटोकॉल वाईज जाऊया. मी ज्योतिताईंची प्रतिक्रिया सगळ्यात आधी घेते. तर 60 वर्ष पूर्ण झाली शिवसेनेला, आत्ता खासदारकी आहे आपल्याकडे आणि आत्ताचा माहोल बघून काय प्रतिक्रिया? भगवं वादळ आहे, स्वाभिमानाचं वातावरण आहे. शिवसेनेला वर्ष पूर्ण झाली आहेत 60, परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा मराठी बाणा ठेवला आहे 60. आणि आम्हाला विशेष अभिमान हा वाटतो की हे वर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि हे संपूर्ण वर्षभर आम्ही अत्यंत वेगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार हा जनतेपर्यंत पोहोचवतोय. म्हणूनच शिवसेना मनामनात आणि शिवसेना जनाजनात हे ब्रीदवाक्य घेऊन हा वर्धापन दिन होता. या वर्धापन दिनाला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे किंवा चर्चा होते ती अर्थात ऑपरेशन टायगरची. तर काय ऑपरेशन आहे, आमचे साहेबची लोकप्रियता सगळ्यांना माहिती आहे. दर दिवशी पक्षप्रवेश, लहान कार्यकर्ता असो किंवा मोठे नेता सगळे येतात, कारण साहेब सन्मान देते आणि संधी, आणि ते घेऊन ते पुढे आम्हाला एक संधी भेटते. मला फक्त हे सांगायचं आहे की ऑपरेशन आहे तर ऑपरेशन प्रगतीसाठी, महाराष्ट्राची जनतासाठी. चायनाताईंनी एक नवीन नाव दिले ऑपरेशन प्रगती, पण या ऑपरेशन टायगरला तिकडनं ऑपरेशन तुडवा, काउंटर अटॅक करणार नाही. हे ऑपरेशन तुडवा नाही, हे ऑपरेशन उबाठा बुडवा आणि काँग्रेस वाढवा आहे. कारण यांनी जेव्हापासून संजय राऊत हे फेस झालेले आहेत पक्षाचे उबाटाचे, तेव्हापासून उबाटाची अधोगती सुरू झालेली आहे. आणि ज्या संजय राऊतने कधी एक चापटी मारून डास सुद्धा मारला नाही, ते कसलं ऑपरेशन तुडवा करणार? त्याच्यासाठी शिवसैनिक लागते. आहे कुठे त्यांच्याकडे शिवसैनिक? तुमची काय भावना आहे आजची? आणि खूप उत्सुकता आहे सगळ्यांना की ते 6 खासदार आज व्यासपीठावर दिसणार आहेत. खरं तर एक वेगळा आनंद आमच्या मनामध्ये, कारण 60 वर्ष पूर्ती होते या, आणि त्यासाठी सगळेजण उत्साहाने आलेले आहे. मला माहिती नाही आता पुढे मंचावर काय होणार आहे, पण खऱ्या अर्थाने सगळ्यांना उत्सुकता वाढलेली. सगळे भाषणाची शिंदे साहेबांची जास्त उत्सुकता आहे की ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं या घोषणेची जास्त? दोन्ही गोष्टींची आम्हाला उत्सुकता आहे. मला वाटतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि 66 साली जी स्थापना शिवसेनेची केली त्याचा आज भला मोठा वटवृक्ष झालेला आहे. आणि तुम्ही बघतच असाल आज या क्षणी सर्व शिवसैनिक खूप आनंदाने इथे जल्लोषात इथे आलेले आहेत आणि मला वाटतं हा जल्लोष असाच कायम राहील. ताईंची प्रतिक्रिया राहिलेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना आज 60 वर्षांची झाली आहे, मनात काय भावना दाखवा? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करून आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नाही स्थापनेपासून नाही त्याच्यानंतर आली आहे. आणि आज 60वा वर्धापन दिन आहे. शिवसेना जनात आणि शिवसेना मनामनात आहे. दिवसेदिवस शिवसेना फोफावत झाली आहे. बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं हा वर्धापन दिन काहीतरी विशेष असणार आहे हे आपण गेल्या 2 दिवसापासून पाहता आहात. यापुढे काय होईल तेही पाहत राहा अशी माझी प्रतिक्रिया. चर्चा आहे सध्या जनमानसामध्ये की व्हॉट आफ्टर ऑपरेशन टायगर, व्हॉट नेक्स्ट आफ्टर ऑपरेशन टायगर. तुम्हालाही मनात हा प्रश्न पडलाय की आता ऑपरेशन टायगर नंतर पुढे? न भूतो न भविष्य. खरंच गेल्या 25 वर्षामध्ये जे नाही मिळालं महिलांना ते माझ्या शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. एक मानाचं स्थान दिलेलं आहे. एक माझी ज्योतिताई खासदार म्हणून गेलेली आहे. तर एक हा म्हणजे त्याच्यासाठी ना एक जुनून लागतो आणि ते साहेबांमध्ये आहे. डेडिकेटेड कॉमन मॅन, उगाचच नाही म्हणत लोक, आणि जनामनातला माणसातला हा माझा आमचा भाऊ आहे. त्याच्यामुळे शिवसेना नक्कीच आणखी पुढे जाईल. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्याजणी खरं तर आज तुमच्यासाठी पण एक एकत्र सगळ्यांचा येण्याचा क्षण आहे. मी तुमचा फार वेळ घेत नाही. थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर शिवसेनेची सगळी